सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राघव आपल्या आईजवळ उमाजवळ फोनवरती बोलत असतो की आई, मला तरी तुमच्याशिवाय काही करमतंय का? तेव्हा इथे शिवनाथ येतो आणि म्हणतो, मग तुला जर आमच्याशिवाय करमत नाही तर या गोष्टीचा विचार आधी करायला हवा होतास ना. भावाचं आम्हाला न सांगता लग्न लावून दिलंस, त्याच्या आधी हा विचार करायला हवा होतास तू. तेव्हा उमा घाबरते, कारण शिवनाथने राघवला तिथे आलेलं बघितलेलं असतं. तेव्हा शिवनाथ म्हणतो, आता मी तुला घरातून बाहेर काढले, पण जर तुला वाटत असेल की तुला आयुष्यातून बाहेर काढलं जाऊ नये तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा राघव आपल्या वडिलांकडे डोळे भरून बघतो, त्यांना काहीच बोलत नाही. तेव्हा तिथे श्री आणि माधव हे दोघेजणंसुद्धा आलेले असतात. ते दोघेजणं बघत असतात. शिवनाथ इथे राघवला किती हळूस करून बोलत असतो. तो म्हणत असतो, ए चल निघ इथून, आणि त्याला धक्का मारून घरातून बाहेर काढतो. अजिबात त्याच्याशी नीट बोलत नाही. पण अजिबात इथे राघव आपल्या वडिलांना एकसुद्धा उलट शब्द बोलून दुखावत नाही. सरळ तिथे आता मान खाली घालतो, आपल्या भावांकडे बघतो आणि तिथून निघून जातो. जेव्हा त्या दोघांना वाचवण्याची गरज असते तेव्हा राघव पुढे असतो, पण आता कोणीही राघवच्या बाजूने बोलायला सुद्धा तयार नसतं. तेव्हा इथे उमा रडत असते. आपल्या मुलाचा झालेला एवढा अपमान तिला सहन होत नाही. तिला खूप जास्त वाईट वाटतं. काहीही चूक नसताना त्याला एवढं ऐकून घ्यावं लागत असतं. तेव्हा बंटी म्हणतो, ताई अगं शांत हो. भाऊजींचा राग तुला माहिती आहे ना, इतके रागवतात पण त्यानंतर शांतसुद्धा होतात. हे बघ, राघव घरी नक्की परत येईल. तेव्हा इथे आता पिहू म्हणत असते आपल्या मनामध्ये, मी राघव भाऊजींना प्रॉमिस केलं होतं, मी आपलं घर कधीही तुटू देणार नाही, आणि या घरामध्ये आल्यापासून माझ्यामुळे हे घर तुटतंय. पण नाही, आता मला हे घर जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पिहू म्हणते, मी जरा बाहेर जाऊन आलेच. तेव्हा बंटी म्हणतो, आता तू कुठे चाललेस? तेव्हा पिहू म्हणते, या घरातलं जे हरवलंय ना ते परत घरी आणायला चालली. तेव्हा इथे पिहू घरातून बाहेर पडलेली असते, आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता उमाला प्रश्न पडलेला असतो की पिहू नक्की चालले तरी कुठे. त्यानंतर पिहू गाडीसाठी उभी राहिलेली असते. ते म्हणते, इथे रिक्षा पण नाही आहेत, मला गाडी कुठे भेटणार? तेवढ्या समोरून अन्विता चाललेली असते आपल्या स्कूटीवरून. तेव्हा पिहू म्हणते, एक्सक्यूज मी, तुम्ही मला जरा बाहेरपर्यंत तुमच्या स्कूटीवरून सोडाल का? मला तुम्ही लिफ्ट द्याल? तेव्हा इथे ती गाडीवरती बसायला जाणार तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते पद्मा. पद्मा म्हणते, एक मिनिट. तेव्हा इथे लगेचच तिथे पिहू उभी राहिलेली असते. ती रेष काही ओलांडत नाही. त्यानंतर तिथे उमासुद्धा आलेली असते पिहूला थांबवण्यासाठी. आणि तेव्हा इथे आता उमा पण असते आणि पद्मा पण. पद्मा म्हणते, ए उमा, अगं तू तुझ्या सुनेला सांगितलं नाहीस का गं? तिला काही शिकवलं नाहीस की या घरामध्ये काही नियम आहेत म्हणून? हे बघ अगं मुली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही जी लाईन दिसते ना, ही लाईन कधी बी क्रॉस करायची नाही. माझ्या हद्दीमध्ये यायचं नाही, कळलं का गं तुला? तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, काय गं मुली, तुझ्या घरातल्या लोकांनी तुला हे सांगितलं नाही का? तेव्हा इथे उमा तिला काहीच बोलत नाही. तेव्हा पद्मा म्हणते, काय झालं काय? बोलचाल बंद आहे वाटतं. नाही, बरोबर आहे, बोलचाल बंद असणारच. त्या शिवनाच्या नाकावरती टिचून त्याच्या पोरानं लग्न केलं ना, त्याच्या मनाविरुद्ध. ए पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं हे घर आहे ना, तुला कधीच माया आणि प्रेम देणार नाही. कारण का, या उमाचा जो नवरा आहे ना, त्याला त्याच्या पोरांच्या आनंदापेक्षा ना त्याचा अहंकारच लई मोठा आहे. कारण किती माझात बोलला होता ना तुझा नवरा. शिवनाथ म्हणाला होता की मी माझ्या मनानेच माझ्या मुलांचं लग्न करणार, आणि त्याचबरोबर मीच त्यांच्यासाठी मुली बघणार आणि त्यांचं लग्न लावून देणार. पण पोरांनी काय केलं गं? त्याची पोरं म्हणजे त्याचा अभिमान. एका पोराने तर त्याचा अभिमान पायदळी तुडवला. आता दुसरा मुलगाही तसंच काहीतरी करेल, बरोबर ना? तेव्हा पिहू काही बोलायला जाणार तेवढ्यातच उमा म्हणते, बंटी हिला सांग,
आपल्यामध्ये मोठ्यांना उलटं बोलायची सवय नाही. तेव्हा पद्मा म्हणते, नाही पण ही कुठे जाते ते जरा विचारलंस का? काय गं बाई, कुठे चाललीस तू? नाही, एकच दिवस झालाय. काय पळून बिळून चाललीस की काय? नाही, हिला पळून जायची सवय आहे ना म्हणून म्हटलं. आणि तसं बी घरातलं तसं वातावरण आहे तर माणूस कसा राहणार ना तिथे, म्हणून पळून चालली आहेस का? तेव्हा ती म्हणते, बघितलंस ना उमा, मी तुला म्हणाले होते, एकदा का तुझ्या घरामध्ये सुना आल्या की तुझं घर तुटलंच म्हणून समज. बघितलंस ना, एक घर आली आणि तुझं घर तुटलं. तुझा लाडका मुलगा राघव, त्याला घरातून बाहेर काढलं की नाही सांग बरं? तेव्हा इथे उमा म्हणत असते, ताई अगं शांत राहा गं. काय नुसतं रोज रोज तेच 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 बोलणार आहेस? जरा तरी शांत राहा. तेव्हा पिहू आता काहीच बोलत नाही, सरळ तिथून निघून जाते. आणि तेव्हा इथे पद्मा तिच्याकडे बघत असते. तेव्हा उमा तिच्याकडे बघते आणि तू काही सुधारणार नाहीस असे एक्सप्रेशन देऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे पद्मा म्हणते, जा. ती आता अन्विताला म्हणते की तू जा तुझ्या कॉलेजला. अन्विता निघून गेलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अन्विता पुढे येऊन आता पिहूच्या जवळ गाडी थांबवते. तेव्हा ती म्हणते, ए थांब, चल मी तुला घेऊन जाते. तेव्हा ती लगेच म्हणते, नाही नको नको, उगच आईंना कळलं तर त्या माझ्यावरती रागवतील. ती म्हणते, अगं नाही कळणार, घर बघ किती मागं राहिलं, चल मी तुला लिफ्ट देते. आणि हे बघ, एक वेळ तुझ्या आईंना कळलं ना तर चालेल, त्या एवढं काही बोलणार तरी नाही, पण माझ्या आत्तीला कळलं ना तर माझी वाट लागेल, म्हणून या गोष्टीचा विचार मी केला पाहिजे, तू नाही. तेव्हा बस तू माझ्या गाडीवरती. तेव्हा ती म्हणते, नको नको, मला भीती वाटते, उगाच कुणाला काही कळलं तर आधीच माझ्यामुळे घरात प्रॉब्लेम झालेत. ती म्हणते, हे बघ, कुणाला काही कळणार नाही आहे, मी तुला घेऊन जाईन आणि तिथे सोडेन, येऊन बस. तेव्हा प्रेक्षकांनो, पिहू म्हणते की ठीक आहे बसते, पण कुणाला सांगू नको हं, मी तुला माझ्या गाडीवरून घेऊन गेले ते. ती म्हणते, नाही 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 सांगणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पिहूला खूप छान वाटते की अन्विताने तिच्यासाठी पुन्हा गाडी थांबवलेली असते. दोन घरांमध्ये एवढे प्रॉब्लेम असताना इथे अन्विता तिला घेऊन जाते. त्यानंतर इथे आलेली असते आता उमा. खंडेरायासमोर हात जोडून उभी राहिलेली असते आणि ती म्हणत असते की ए खंडेराया, हे बघ, मी माझ्या घराचा जेव्हा उंबरा ओलांडून इथे आली आहे तेव्हापासून मी तुला एकच गोष्ट सांगितली, ते म्हणजे माझ्या घराचं सुख. आत्तापर्यंत खूप कठीण प्रसंगांना आम्ही सामोरं गेलो, पण प्रत्येक वेळेला तू आम्हाला सुखातच ठेवलंस. आणि त्याचबरोबर आताही तुझ्याकडे माझं तेच मागणं आहे रे, की माझं घर आनंदाने सुखाने भरलेलं पाहिजे. खरं सांगू का तुला, हे बघ, माझा जसा संसार सुखाचा झाला तसा माझ्या स्त्रीचंसुद्धा लग्न झाले, त्याचाही संसार सुखाचा व्हावा अशीच इच्छा आहे माझी. आता तुला तर माहिती आहे ना, हे जोपर्यंत श्रीला माफ करत नाही तोपर्यंत मी सुद्धा माझ्या मुलाला इच्छा असूनही माफ नाही करू शकत. आणि ती मुलगीसुद्धा तशी चांगली आहे रे खंडेराया. माझा राघव लवकरात लवकर घरी येऊ दे आणि दोन घरातलं हे जे काही वाद आहे ना ते लवकरात लवकर मिटू दे, असं सुद्धा आता उमा म्हणत असते. त्यानंतर इथे आता अन्विता म्हणत असते पिहूला, काय काम काय तुझं, कुठे तुला सोडायचं आहे? ती म्हणते, मला तुम्ही गोदाममध्ये सोडा, राघवभाऊ जे आहेत ना त्यांना मला परत घरी घेऊन यायचं आहे. तेव्हा ती म्हणते, काय, उतर उतर आता गाडीवरून उतर, त्या राघवला तुला भेटायला जायचं आहे, त्याला घरी आणायला जायचं आहे, मी अजिबात तुला तिथे सोडणार नाही आहे त्याच्या कामासाठी. तेव्हा ती म्हणते, पण असं का? मला त्यांना भेटायला जायचं आहे तर ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मला त्यांना समजवायचं आहे, घरी परत घेऊन यायचं आहे. तुला खरं सांगू का, मला ते अगदी माझ्या भावासारखे वाटतात, माझं पाठीराखा आहे तो, त्यांच्यामुळेच तर माझं आणि श्रीचं लग्न झालं ना. तेव्हा ती म्हणते, हे बघ, तो असेल तुझा भाऊ, पण माझं आणि त्याचं पटत नाही, मला तो अजिबात नाही आवडत, आमचं खूप भांडण होतं. ती म्हणते, ठीक आहे ना, कोण आपल्याला आवडावं कोणी नको आवडावं हा आपला आपला चॉईस असतो. कधीकधी एखाद्याला गरज असेल तर आपण राग रुसवा सगळं बाजूला ठेवून त्यांची मदत केली पाहिजे ना, बरोबर आहे ना? मग माणुसकीच्या नात्याने तरी मदत कर बरं, माझ्यासाठी नाही, राघवदादांसाठी नाही, पण आईंसाठी तरी मदत कर ना. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, बसा. आणि तेव्हा इथे अन्विता
पिहूला घेऊन आलेली असते. तेव्हा राघव बघतो आणि म्हणतो, ए गाडी थांबव, गाडी थांबव. तू का माझ्या वहिनीला गाडीवरती घेतलेस? ए वहिनी, हिच्या गाडीवरती बसायचं नाही आहे. ती म्हणते की लिफ्ट दिली, माणुसकी म्हणून, उपकार केले, विचार. तेव्हा तो म्हणत असतो, ए चुचुंद्रे, तू काय उपकार करशील का आमच्यावरती? चल निघ इथून. ती म्हणते, निघ इथून काय निघ इथून? अरे मदतच केली आहे ना. पण तुला कसं आहे, मदत केली तरी तुला त्याची जाणीव नसते, बरोबर ना? तुला काय कळणार मदत काय असते ते? तो म्हणतो, मदतीची गोष्ट तर तू करूच नको चुचुंद्रे, कळलं का? ती म्हणते, तू चुचुंद्र्या. तो म्हणतो, नाही नाही, चुचुंद्र्या हा शब्दच नाही आहे, चुचुंद्रीच आहे. आणि ती कोण आहे माहिती आहे? तू तू आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की तू इथे काय करतेस गं? हां, तुला घरामध्ये मान नाही आहे ना, त्यामुळे तू अशी बाहेरच्या लोकांवरती राग काढत असतेस, त्यांना रुबाब दाखवत असतेस. तेव्हा ती म्हणते, माझ्या घरामध्ये मला मान आहे की नाही हे तू मला सांगू नकोस. तुझ्या घरात तुला मान आहे का? म्हणून तर तू इथे बाहेर आहेस, कळलं तुला? तो म्हणतो, हां असू दे, मी गोष्टी आहे ना बेधडकपणे करतो, तुझ्यासारख्या नाही चोरून चोरून करत, चोरून चोरून कुणाला भेटायला जात, बरोबर ना? ती म्हणते, राघव गप्प बसा. त्या दोघांमधलं भांडण काही थांबत नसतं. पिहू त्या दोघांना थांबवताना म्हणते, अरे गप्प राहा रे, हे बघा तुम्हाला दोघांना पण स्टॅच्यू. तेव्हा ती म्हणते, आता जर भांडायचे गप्प राहिलात ना तरच मी तुम्हाला ओव्हर देईन. आणि त्यानंतर ती त्यांना ओव्हरसुद्धा देते. तेव्हा इथे श्री खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. पिहू आलेली असते राघवला भेटायला. ती म्हणते, राघव भाऊजी, मला तुमच्याजवळ महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर इथे आता श्री आपल्या वडिलांकडे बघत असतो. खंडेरायाला म्हणत असतो की खंडेराया, मी माझ्या वडिलांचा विश्वासघात केला आहे. त्यांना न विचारता मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. म्हणजे वडिलांचा आम्ही सगळेजण खूप मोठा अभिमान आहोत. आणि त्यानंतर आम्ही त्यांचा अभिमान हा मोडला. त्यांच्या मर्जीने न लग्न करता मला लग्न करावं लागलं पिहूसाठी. कारण तिचं लग्न झालं असतं तर मी जगू शकलो नसतो आणि तीसुद्धा जगू शकली नसती. म्हणून मी हे सगळं केलं. खंडेराया, काहीतरी संधी द्या. मला माझ्या आप्पांचं मन पुन्हा एकदा जिंकायचं आहे. काहीतरी मला संधी द्या. तेवढ्यातच एक काका येतात आणि म्हणतात, काय शिवनाथ दादा, अहो एवढ्या वर्ष आपण एकत्र इथे आता खरेदी वगैरे करतोय आणि तुम्ही काय केलं? माझ्याकडून जास्तीचे पैसे घेतलेत. म्हणजे माझ्याकडून तुम्ही आता माल कमी दिलात आणि पैसे मात्र जास्त घेतलेत. असं का फसवलं तुम्ही मला? तेव्हा राघव म्हणतो, एक मिनिट, माझ्या आप्पांशी बोलताना नीट बोला. अजिबात पायरी सोडून मागू नका. आणि काय हो, आमच्या आप्पांना तुम्ही बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? तुमच्या पडत्या काळात तुम्हाला माझ्या आप्पांनीच मदत केली ना? आधी तुम्ही माल घेऊन जा आणि नंतर पैसे द्या, असे बोलणारे फक्त आमचे आप्पा आहेत, कळलं का? आणि कितीतरी लोकांना त्यांनी असाच सुद्धा माल दिलेला आहे. किती लोकांची मदत केली आहे, तुम्हालासुद्धा केली आहे. आणि इथे पैशावरून तुम्ही माझ्या आप्पांजवळ वाद घालताय. एक मिनिट थांबा, माझ्याकडे सगळा हिशेब लिहिलेला असतो आणि ते सुद्धा सहीसकट. तेव्हा तुम्हीसुद्धा आता हिशेबाची वही बघा. तो म्हणतो, हां हां ठीक आहे, माझ्याकडे सुद्धा सगळं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आता श्री आपली वही घेऊन येतो, रजिस्टर घेऊन येतो. त्याच्यामध्ये सगळ्या एंट्र्या असतात आणि त्या काकांच्यासुद्धा वहीमध्ये एंट्र्या असतात. तेव्हा श्री म्हणतो, हे काय काका, अहो 9 तारखेची एंट्री कुठे आहे तुमच्याकडे? 9 तारखेला गुरुवारी तुम्ही हा माल नेला आहे गेल्या महिन्यामध्ये. त्याचे पैसे लिहिलेत का तुम्ही, सांगा बरं? माझ्याकडे लिहिलेले सुद्धा आहेत आणि तुमची स्वतःची सहीसुद्धा आहे. बघा बरं, इथे बिलसुद्धा दिलं आहे मी तुम्हाला. बिलांमध्ये बघितलं का? हे लिहून ठेवले ते चुकीचं आहे, असं इथे श्री आता काकांना म्हणतो. तर अशा रीतीने इथे आता त्याने काकांची बोलती बंद केलेली असते. तर पुढील भागामध्ये अन्विता रोहितला म्हणत असते की रोहित, अरे आता कशाला रे असं चोरून चोरून भेटायचं? एकी मर्दासारखा माझ्या घरी आणि बेधडकपणे माझ्या घरच्या लोकांसमोर माझा हात माग आणि माझ्याशी लग्न कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच अन्विता आणि इथे हा रोहित दोघेजणं आता एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात गार्डनमध्ये. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अन्विता तिथे बसलेली असताना, भेटत असताना समोरूनच तिच्या आत्तीची गाडी गेलेली असते. आत्तीची गाडी जात असताना तिचं लक्ष जातं आणि ती म्हणते, एक एक मिनिट थांब, ही कोण आहे? ही अन्विता आहे का? आणि आता पद्माने बघितलेलं असतं अन्विता एका मुलाला भेटायला गेले ते. तेव्हा इथे उमा म्हणत असते, काय रे बंटी, आता तू कुठं चाललास? की तू बी आता ठरवलेस माझं काही ऐकायचं नाही म्हणून? सांग, ऐकणार नाहीस का माझं? ती म्हणते, नाही गं ताई, असं नाही आहे.
तेव्हा तो म्हणतो की मी असं बोललोय का? तेव्हा उमा म्हणते तो राघव एकतर घर सोडून गेलाय, त्याने काही खाल्लेलं नाही आहे, काही नाही. कसा राहत असेल तो? मला तर माझ्या मुलाची खूप जास्त काळजीच वाटते. भूक लागली असेल त्याला आता. तेव्हा इथे पिहू राघवला आपल्याबरोबर समजावून घेऊन आलेली असते. तेव्हा इथे राघव म्हणतो, आई आज मी घरीच जेवतो, ते सुद्धा तुझ्या हाताने. भरवशील ना मला? तेव्हा राघवला घरी आलेलं बघून उमाच्या जीवात जीव आलेला असतो. तिचा इथे हसणारा खेळणारा मुलगा घरामध्ये नव्हता तर तिला ते करमत नव्हतं. पण आता राघव परत आल्यामुळे उमाला प्रचंड आनंद झालेला असतो आणि हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे पिहूने आपलं घर पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी. उमा येथे आपल्या लेकाला मिठी मारते. तेव्हा राघव म्हणत असतो, आई शांत हो, रडू नकोस. तेव्हा राघवला घरी आलेलं बघून उमाला आनंद होतो. तेव्हा शिवनाथसुद्धा घरी आलेला असतो. मायलेकाला असं प्रेमाने बघितल्यानंतर शिवनाथ काहीच बोलत नाही. त्यांच्याकडे बघतो, मात्र गप्प बसलेला असतो.